जुनं वॉश बेसिन खराब झालं आहे, तर नवीन इन्स्टॉलेशन कसं करायचं, कसं बसवायचं ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जुना बेसिन जर तुटला नवीन इन्स्टॉल करायचा आहे किंवा एखाद्या ठिकाणी नवीन तुम्ही घरच्या घरी पण बसवू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर काय करायचं आहे, बेसिन लावून घ्यायचं आहे. बेसिन लावून घेतल्यानंतर त्याला मार्किंग करून घ्यायची मार्कर पेननी. त्याचं सेंटर करायचं आहे. काढल्यानंतर ड्रिल करायचं आहे बेसिन फास्टनरच्या ठिकाणी. त्याला सिलिकॉन भरून फास्टनर ठोकून घ्यायचे. ठोकल्यानंतर नट टाईट करून घ्यायचे. आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण जो बसवत आहोत तो स्टँड बेसिंग आहे, कारण त्याला खाली पण येणार आहे स्टँड, आणि त्याला फिरून पाण्याने फास्टनर टाईट करून घ्यायचे. सिलिकॉन भरल्याच्या नंतर बेसिंग लावून घ्यायचं आहे. नट टाईट करून घ्या. व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवलेला आहे, त्यामुळं जास्त सांगायची पण आवश्यकता नाही. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही परफेक्ट ॲक्युरेट बेसिंग बसू शकता. एकदम प्रोफेशनलमध्ये काम केलेलं आहे. हे प्रत्येक टूल अवेलेबल आहे, त्यामुळे काम एकदम सुपर झालेलं आहे. बाकीचे आता हे जे आहे ते आपण नवीन इन्स्टॉल करतो. तिथे डायव्हर्टर बसणार आहे. गार आणि गरम पाण्याचे 2 पॉईंट दिले आहेत आपल्याला. काही ठिकाणी सिंगल ऑफ असतो फक्त थंड पाण्याचा, पण या ठिकाणी आपण गार आणि गरम हे दोन्ही पण दिलं आहे. सोलरचा पाईप त्याला कनेक्शन केलेला आहे आणि गार पाणीच केलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सिलिकॉन भरलेलं आहे. सिलिकॉन कशासाठी भरलेलं आहे, जेणेकरून आतून जरी पाणी लिकेज राहिलं या प्लांटमधून तर ते पाणी पडल्याच्या नंतर भिंतीच्या आतमध्ये न जाता ते भिंतीच्या बाहेर निघलं पाहिजे, म्हणजे फरशीच्या बाहेर निघलं पाहिजे, टाईलच्या बाहेर निघलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, ते व्हाईट सिमेंट पण लावू शकता तुम्ही, काळं सिमेंट पण लावू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणलं तर आपण याच्यामध्ये सिलिकॉन करू शकतो, जेणेकरून पाणी आतमध्ये जाणार नाही. POP खराब होणार नाही, पुट्टी खराब होणार नाही, कलरला पापड येणार नाही. त्यासाठी आपण इथे सिलिकॉन यूज करू शकतो. तुम्ही पण करा. याच्यामध्ये पिलर कॉक तुम्ही डायरेक्ट सिंगल पण वापरू शकता. इथे गार आणि गरम पाण्याचे पॉईंट दिल्यामुळे इथे आपण मिक्सर बसवलेला आहे. 2 याचा पॉईंट राहील, गार आणि गरम पाणी. मटेरियल घेताना क्वालिटी घेतलेली कधी पण चांगलं राहत आहे. पैसा